Welcome students in Exam College Karad. Myself Pawar MA. My subject is Agriculture Science and lecture we have to start a new topic, traditional crop. And first traditional crop is seen wheat. तुम्ही आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये काय बघितलं होतं? ट्रॅडिशनल क्रॉप हा नवीन टॉपिक चालू केला होता. पहिलाच टॉपिक आहे आपला ट्रॅडिशनल क्रॉप, पारंपरिक पिके. त्याच्यामध्ये आपण पहिलं जे पीक आहे ते कोणतं बघितलेलं होतं? व्हीट हे बघितलेलं होतं. नेक्स्ट त्याचं काय बघितलेलं होतं? लोकल नेम काय आहे तर गहू. बोटॅनिकल नेम काय आहे? ट्रिटिकम हा जीनस आहे आणि त्याची स्पेसिस जी आहे ती आपण वेगवेगळ्या स्पेसिस बघितल्या होत्या. डिकोकम इटसेट्रा स्पीसीज आपण काय केलेल्या होत्या? एस्टिवम या स्पीसीज आपण बघितलेल्या होत्या. तर ट्रिटिकम एस्टिवम ही मोस्टली ग्रो इन इंडिया 90% इन एरिया, म्हणजे 90% एरियामध्ये काय केलं जातं तर ट्रिटिकम एस्टिवम ग्रो केलं जातं. नेक्स्ट त्याचं काय बघितलेलं होतं आपण? फॅमिली ग्रॅमिनी. नेक्स्ट ओरिजिन जे आहे हार्डवीट अबॅसियन. नेक्स्ट सॉफ्ट व्हीट म्हणजे ब्रेडसाठी जो व्हीट गहू वापरला जातो तो कोणता आहे? नॉर्थ वेस्ट इंडिया. नेक्स्ट वेस्ट अफगाणिस्तान अँड USSR या काय केल्या जातात तर हे त्यांचं जे ओरिजिन आहे ते हे आहे. नेक्स्ट आपण काय बघणार आहे आता? त्याच्यामध्ये काय काय बघितलं होतं? लास्ट पॉईंटमध्ये त्याचे युजेस बघितले होते, सॉईल बघितलं होतं, क्लायमेट बघितलं होतं. युजेस काय होते रे? आठवून बघा सगळ्यांनी. तर युजेस काय होते त्याचे तुम्हाला माहितीच आहे. कॉमनली यूज आपण करतो, इंडियामध्ये ग्रो केलं जातं त्यामुळे माहिती आहे. नेक्स्ट म्हणजे मेकिंग चपाती, ब्रेड, बेकरी प्रोडक्ट्स, सेवई, सुजी इटसेट्रा काय केलं जातं? यूज केलं जातं. नेक्स्ट आपण त्याचं क्लायमेट बघितलं होतं, सॉईल बघितली होती, प्रिपरेटरी टिलेज बघितलं होतं, सोईंग अँड सीझन टाईम बघितला होता. नेक्स्ट सोईंग मेथड्स असतील, स्पेसिंग असेल. नंतर सोईंग मेथड्स कोणत्या होत्या तर ड्रिलिंग अँड ब्रॉडकास्टिंग मेथड होती. नेक्स्ट स्पेसिंग बघितलं, डेप्थ ऑफ सोईंग बघितलं. नेक्स्ट पॉईंट जो होता तो आपला कोणता होता तर सीड ट्रीटमेंट होता. नेक्स्ट व्हरायटीज, मॅन्युअर्स, फर्टिलायझर्स. आणि नाऊ वी स्टडी अ पॉईंट इरिगेशन. 11 टॉपिक आहे, 11 पॉईंट आहे हा इरिगेशन. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण 10 पॉईंट त्याचे काय केले होते? स्टडी केले होते. या लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट कंटिन्यू करूया राहिलेला पार्ट. पुढचा पॉईंट जो आहे तो कोणता आहे? इरिगेशन्स. इरिगेशन बघा म्हणजे सिंचन. आता सिंचन तुम्हाला माहिती आहे, सिंचनाचे प्रकार वगैरे पण माहिती आहेत. ठिबक सिंचन असतं, तुषार सिंचन असतं. तसंच आता काय बघणार आहे? वेन सो अंडर इरिगेटेड कंडिशन्स वीट रिक्वायर्स 5 to 6 इरिगेशन्स. If soil is light or sandy, 2 to 3 extra irrigations are given. म्हणजे 2 ते 3 एक्स्ट्रा इरिगेशन्स काय केले जातात? घेतल्या जातात. क्रिटिकल ग्रोथ स्टेजेस ॲट विच क्रॉप बी इरिगेटेड. नेक्स्ट बघा क्रॉप रूट इनिशिएशन, टिलरिंग, जॉईनिंग, फ्लावरिंग, ग्रो फिलिंग. नेक्स्ट रेनफेड विथ क्रॉप इज ग्रोईंग रिसिड्युअल मॉइश्चर. म्हणजे आता रेनफेड क्रॉप आणि इरिगेटेड क्रॉप्स लास्ट लेक्चरला मी सांगितलं होतं. रेनफेड म्हणजे पावसाळी पिकं आणि इरिगेटेड क्रॉप्स म्हणजे सिंचनाची पिकं. नेक्स्ट बघा ड्यू टू अ फॉर्मड ड्युरिंग विंटर काय केले जातं तर विंटरमध्ये फॉर्म केले जातात. नेक्स्ट आहे इरिगेशन झालं. नेक्स्ट पॉईंट आहे आपला इंटर कल्टिवेशन. इंटर कल्टिवेशन इंटरकल्टिवेशन म्हणजे काय रे तर अंतर्गत मशागत जी असते ती काय केली जाते तेही आपण बघणार आहे. अंतर्गत मशागत बघा वीड कॉम्पिटिशन इज मॅक्झिमम ड्युरिंग फर्स्ट 30 to 40 days. आफ्टर फर्स्ट अँड सेकंड इरिगेशन इज हेल्पफुल ब्रेकिंग द क्रस्ट अँड रिमूव्हिंग द वीड्स. म्हणजे जे रिमूव्हिंग वीड्स आंतरमशागत म्हणजे जी पिकं आता आपण जी सीड्स घेतलेले आहेत गव्हाचे काय केलेले आहेत सीड सो केलेले आहेत त्याचा टाईम बघून त्याची जमीन नांगरून आणि काय केलं जातं त्याच्यामध्ये जे वीड्स येतात ते रिमूव्ह करण्यासाठी काय केलं जातं ब्रेकिंग ऑफ क्रस्ट अँड रिमूव्हिंग वीड्स. फॉर स्मॉल फील्ड हँड टूल्स लाईक खुरपी अँड होई इटसेट्रा.
म्हणजे ती जी तणं असतात, वीड्स असतात, ते काढण्यासाठी कशाचा वापर केला जातो? हँड, म्हणजे हातानेच काढली जातात. तर त्याच्यासाठी खुरपीचा, म्हणजे खुरपी जी आहे, सिकल खुरपी, त्याचा काय केला जातो? वापर केला जातो. नंतर होई जे आहे त्याचाही वापर केला जातो. नेक्स्ट आहे केमिकल युज्ड कंट्रोल ऑल्सो रेकमेंडेड, म्हणजे जर आपण हाताने पण काय करू शकतो, सगळे वीड्स काढून टाकू शकतो, तसंच केमिकलचा सुद्धा वापर केला जातो. म्हणजे ऑल्सो रेकमेंडेड केलेलं आहे त्यांनी. द हर्बिसाइड्स लाईक आयसोप्रोटीन, बेन्झोइक, मेटासल्फ्युरॉन अँड इफेक्टिव्ह, म्हणजे हे काय आहे तर आयसोप्रोट्युरॉन, बेन्झोइक, नेक्स्ट मेटासल्फ्युरॉन आर इफेक्टिव्ह, म्हणजे हे 3 केमिकल्स काय आहेत तर त्या वीडसाठी इफेक्टिव्ह आहेत. नेक्स्ट बघा क्रॉप रोटेशन्स, म्हणजे आता आपण एकच पीक वर्षानुवर्षे घेऊ शकतो का रे? म्हणजे यावर्षी तेच पीक घेतले, पुढच्या वर्षी पण तेच पीक घ्यायचं असं म्हणजे घेऊ शकतो का? तसं घेतल्याने काय होतं तर सॉईलची धूप होते, म्हणजे मातीची धूप होणे, त्याच्यामधलं कॅल्शियम निघून जाणे, या गोष्टी होतात. म्हणून काय केलं जातं, शेतकरी काय करतो तर क्रॉप रोटेशन करत असतो. म्हणजे वीट घेतल्यानंतर त्याच्यानंतर मूग घेतो, उडीद घेतो, किंवा वेगवेगळ्या जी क्रॉप्स आहेत, जी पिकं आहेत ती काय करत असतो, 1 बाय 1 तो घेत असतो. एकच पीक सतत वर्षभर घेतलं, नेक्स्ट इयर पण तेच पीक घेतलं तर काय होतं रे, तर त्या सॉईलची कॅल्शियम निघून जातं, सॉईलची धूप होते. नेक्स्ट बघा इट इज नॉट डिझायरेबल टू ग्रो वीट इयर आफ्टर इयर ऑन सेम पीस ऑफ लँड, म्हणजे एकाच जमिनीच्या तुकड्यामध्ये आपण काय करू शकत नाही, तेच पीक वारंवार घेऊ शकत नाही. नेक्स्ट बघा द कॉमन क्रॉप रोटेशन्स आर, म्हणजे आता वीट आपण जर बघत असू तर वीट घेताना कोणते क्रॉप घेतले जातात कॉमनली, तर मूग असेल, उडीद असेल, सोयाबीन असेल, अँड म्हणजे हे झाले खरीप, आणि रब्बी म्हणजे कुठलं तर वीट. नेक्स्ट आहे पॅडी असेल, पॅडी म्हणजे राईस. नेक्स्ट बाजरा, ज्वार, मेज अँड वीट, हे क्रॉप रोटेशन्स घेतले जातात. नेक्स्ट आहे ग्राउंडनट असेल, सिसम असेल आणि वीट, असे क्रॉप्स काय केले जातात, क्रॉप रोटेशन केलं जातं. म्हणजे हा आपला पुढचा पॉईंट काय होता, क्रॉप रोटेशन. नेक्स्ट पॉईंट आहे बघा आपला इंटरक्रॉपिंग, आंतरपीक. इंटरक्रॉपिंग, आंतरपिके जी असतात, इंटरक्रॉपिंग ऑफ व्हीट विथ मस्टर्ड, पोटॅटो, ग्राम, पी इज अ कॉमन प्रॅक्टिस, म्हणजे ही पिकं काय केली जातात, आंतरपिकं म्हणून घेतली जातात. म्हणजे तुम्ही गहू लावल्यानंतर, म्हणजे गहू येईपर्यंत त्याच्या आधी काय करू शकता, पोटॅटोचं, ग्रामचं किंवा पी, वाटाणा जो असतो, ही लगेच येणारी काय आहेत तर पिकं आहेत, ती काय केली जातात, तर याच्यामध्ये आपण गहू घेतल्यानंतर त्याच्यामध्ये काय करणार आहे, घेणार आहोत, हे कॉमनली काय केले जातात, यूज केले जातात. नेक्स्ट पॉईंट आहे आपला प्लांट प्रोटेक्शन. प्लांट प्रोटेक्शन, आता प्लांट प्रोटेक्शन म्हणजे काय, तर वनस्पती संरक्षण. आता वनस्पतींना संरक्षणाची गरज असते, म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे आपल्याला जशी संरक्षणाची गरज असते तशी वनस्पतींना सुद्धा संरक्षणाची गरज असते. कुणापासून त्यांचं संरक्षण करायचं आहे, आपल्याला कसं बाहेर आतंकवादी असतो, आपल्या देशावरती हल्ला करतो, तसंच या पिकांवरती हल्ला करणारे आतंकवादी म्हणजे कोण आहेत, तर रस्ट असेल, डिसीजेस असतील, पेस्ट असेल, हे काय तर यांच्यावरती हल्ला करणारे आतंकवादी आहेत असं आपण त्यांना म्हणू. मग कोणकोणते प्लांट प्रोटेक्शनमध्ये बघा, फर्स्ट आहे पेस्ट म्हणजे कीटक. आता कोणकोणते कीटक त्याच्यामध्ये म्हणजे गव्हाचं नुकसान करत असतात ते बघा, व्हाईट अँड्स म्हणजे टर्माइट्स, पांढऱ्या मुंग्या ज्या असतात त्यांना टर्माइट्स असं म्हटलं जातं. ते काय नेचर ऑफ डॅमेज काय बघा, ते काय करतात, दिस पेस्ट लिव्स हिडन अंडरग्राउंड अँड फीड ऑन डेव्हलपिंग रूट्स. म्हणजे जेव्हा तुम्ही गहू घेतल्यानंतर, समजा आता आपला हा गहू आलेला आहे, तर ते काय करत असतं, तर हा व्हाईट अँड्स नावाचा जो आतंकवादी आहे, मी आतंकवादी म्हणते यांना, पण बघा आतंकवादी काय आहे हा, तर तो काय करतो याच्यामध्ये, एक तर जमिनीच्या अंडरग्राउंड तो राहत असतो, आणि राहत असताना तो काय करतो, कशाचा डॅमेज करतो, तर हे जे रूट्स असतात,
रूटचं काय करत असतो, तो डॅमेज करत असतो. नेक्स्ट बघा, इट कॉजेस विल्टिंग अँड ड्राईंग ऑफ प्लांट्स. आता जर त्याची मुळंच त्यांनी नष्ट केली तर काय होणार आहे, काय कॉज होणार आहे, तर विल्टिंग अँड ड्राईंग ऑफ प्लांट्स. म्हणजे एक तर ते प्लांट पूर्णपणे वाळून जाणार आहे. विल्टिंग म्हणजे त्याची जी पानं आहेत ते काय होणार, श्रंक होणार आहे, म्हणजे कोमजल्यासारखं थोडक्यात काय होणार आहे, ते प्लांट होणार आहे. आता या आतंकवादीने काय केलेलं आहे, तर या मुळांवरती काय केलेलं आहे, हल्ला केलेला आहे बघा. नेक्स्ट बघा कोणता आहे, त्याचे आता कंट्रोल मेजर्स. त्याचा नेचर डॅमेज आपण बघितला, त्याच्यावरती काहीतरी कंट्रोल करण्यासाठी आता आपण संरक्षण करणार आहे. आता जेव्हा आपल्यावरती एका भारतावरती एखाद्या आतंकवादी हल्ला झाला तर आपली जी आर्मी फोर्स असते वगैरे ते कशा प्रोटेक्ट करतात आपल्याला रे, त्याचप्रमाणे आता आपण जे यांचं प्रोटेक्शन करण्यासाठी म्हणून कोणतं काय यूज करणार आहे, तर म्हणजे केमिकल्स असतील. कंट्रोल मेजर्स कोणते आहेत बघा, लोकेट द टर्मिटोरिया अँड डिस्ट्रॉय इट बाय डिगिंग ऑफ फंगिमेशन, ड्रिलिंग इन सॉइल, 5% अल्ड्राइन अँड हेप्टॅक्लोर. ऐका, 5% अल्ड्राइन अँड हेप्टॅक्लोर 65 किलोग्राम पर हेक्टर. म्हणजे पर हेक्टरसाठी काय केलं जातं, 65 किलोग्राम यूज केलं जातं. और स्प्रेइंग द क्रॉप विथ क्लोरो पायरोफोस 20 EC इज ऑल्सो इफेक्टिव्ह. म्हणजे हे स्प्रेइंग काय केलं जातं, त्याच्यावरती काय फवारलं जातं, केमिकल्स फवारले जातात. तुम्हाला माहिती आहे ते काय केले जातात, कोणतं, तर क्लोरोपायरोफोस. हे काय केलं जातं, 20 EC. हे मोस्टली इफेक्टिव्ह केमिकल आहे जे याला रोखू शकतं. कशाला, तर या आतंकवादी, कोणता आतंकवादी आपण बघितला, व्हाईट अँट, यासाठी काय करू शकतो, तो रोखू शकतो. नेक्स्ट आहे बघा कटवर्म्स. पहिला बघितला आपण व्हाईट अँट्स, दुसरा आहे कटवर्म्स. तर कटवर्म्स काय करतात बघा, थोडक्यातच त्यांच्या नावातच आहे कटवर्म्स. म्हणजे ते आता कोणता तरी प्लांटचा पार्ट काय करणार आहेत, कट करणार आहेत. आता बघूया कोणता करतोय तो. नेचर डॅमेज, द कॅटरपिलर्स लिव्स हिडन अंडर सॉइल डे टाईम, ड्युरिंग डे टाईम. म्हणजे काय केलं जातं, ते ड्युरिंग डे टाईमला काय होतात, तर ते सॉइलमध्ये राहत असतात. आता हे आपलं प्लांट आहे, तर या सॉइलच्या लेअर खाली काय होतात, तर ते ड्युरिंग डे टाईमला काय होतात, तर ते राहत असतात. ते जे कॅटरपिलर्स असतात, कटवर्म्सचे, ते काय होतात, जमिनीमध्ये राहत असतात. नेक्स्ट बघा, अँड कट प्लांट्स अँड फीड ऑन देम ड्युरिंग नाईट हवर्स. आणि हे प्लांटला कट करतात आणि काय करतात, कधी कट करतात बघा, हे आतंकवादी हल्ला कधी करतायत, हे तर रात्रीच्या वेळी काय करतायत, हे आतंकवादी हल्ला करतायत आणि काय होत आहेत, पूर्ण प्लांटला म्हणजे कट करत राहतात. ते आलं लक्षात तुमच्या. आता त्याच्यासाठी कंट्रोल मेजर्स काय बघा, संरक्षण काय आहे, त्याच्यासाठी काय यूज केलं जाते बघा, अप्लाय 5% अल्ड्राइन पावडर 125 किलोग्राम पर हेक्टर बिफोर सोईंग. तुम्ही जेव्हा गव्हाचं पीक घेणार आहे तेव्हाच काय केलं जातं, बिफोर सोईंग, ते सीड सो करण्याच्या आधीच 125 किलोग्राम पर हेक्टरसाठी काय यूज केलं जातं, तर 5% अल्ड्राइन पावडर यूज केली जाते. हे याच्यासाठी संरक्षण कवच आहे आपण असं म्हणू. नेक्स्ट बघा स्टेम बोरर. आता पिंक कलरचं स्टेम बोरर तुम्ही बघितलं असेल. थर्ड कुठला आहे, स्टेम बोरर. स्टेम बोरर म्हणजे पिंक कलरचा असतो तो. नेक्स्ट बघा त्याचं नेचर ऑफ डॅमेज काय आहे, द यंग लार्वा फीड ऑन टेंडर पार्ट्स of plant and later are bore into a stem and cause death of central shoot of locally known as a dead heart. आणि काय म्हटलं जातं, तर हे टेंडर पार्ट जे असतात तर काय करतात, हे स्टेम बोरर खाऊन टाकतात. नेक्स्ट परत ते स्टेमच्या पाठीमागे लागतात आणि काय करतात, स्टेम कट करून टाकतात आणि काय होतात, लोकली त्यांना काय म्हटलं जातं, म्हणजे आता स्टेमच त्यांनी पूर्ण जर काय केलं, कट केलं, आतून पोखरून गेले ते, तर काय होणार आहे, तर ते पूर्ण होल प्लांट आहे, डेड हार्ट्स असं म्हटलं जातं. लोकली नोन त्यांना काय म्हटलं जातं, तर डेड हार्ट्स
नेक्स्ट बघा, त्याच्यासाठी कंट्रोल मेजर्स असेल, संरक्षण कवच काय आपण वापरू शकतो बघा, कलेक्ट अँड डिस्ट्रॉय डेड हार्ट्स. म्हणजे काय केलं जातं, एखाद्या प्लांटवरती ते स्टेम बोरर असतील तर ते काय केले जातात, कलेक्ट केले जातात आणि काय केले जातात, डिस्ट्रॉय केले जातात. स्प्रे ऑफ क्रॉप क्युनोफिलॉस क्लोरोपायरिफॉस. आणि काय केलं जातं, त्याच्यावरती काय स्प्रे केलं जातं, क्युरोफिलॉस अँड क्लोरोपायरिफॉस हे काय केलं जातं, त्याच्यावरती स्प्रे केलं जातं. नेक्स्ट आहे बघा, आता तुम्हाला एक सांगते, डू दिस म्हणजे हे करू शकता तुम्ही. विजिटेड नियर बाय व्हीट फील्ड, म्हणजे जर तुमच्या आसपास एखादं गव्हाचं म्हणजे जमिनीचा तुकडा असेल, त्याच्यामध्ये गव्हाचं पीक घेतलं असेल तर तुम्ही काय करू शकता, त्याला व्हिजिट देऊ शकता आणि लुक इन्सेक्ट्स पेस्ट अँड आयडेंटिफाय देम. म्हणजे काय करायचं आहे, त्या गव्हाच्या पिकामध्ये जेवढे इन्सेक्ट्स आणि पेस्ट असतील ते काय करायचे, आयडेंटिफाय करायचे आहे. हे तुमच्यासाठी एक वर्क असू शकतो. ते तुम्ही आजूबाजूला जर गव्हाचं पीक असेल तर तुम्ही काय करू शकता, तिथे व्हिजिट देऊ शकता. नेक्स्ट बघा, रॅट आहे. आता तुम्हाला माहिती आहे उंदीर. उंदीर काय डॅमेज करू शकतो हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. घरात जरी उंदीर असतील तरी ते कुठं आपल्या ज्या गोणी असतात धान्याच्या त्याच फोड, शेंगा खा आणि म्हणजे असं एखादं कापड वगैरे मिळालं तर लगेच ते कट करून टाका. आपली जी कपडे आपण कपाटात जरी सेफ ठेवली आणि उंदीर जर असतील तरी सुद्धा काय होतात तर ते कट करतात. म्हणजे उंदीर काय दिमाग घालू शकतात हे आपल्याला सगळ्यांना चांगलंच माहिती आहे. तर बघा, नेचर ऑफ डॅमेज काय आहे त्याचं, रॅट्स कट द स्टॉक इयर्स अँड फीड ऑन डेव्हलपिंग ग्रेन्स. आता काय करतात, हे डेव्हलपिंग ग्रेन्स जे असतात ते काय करतात, फीड करतात, खातात. दे ऑल्सो कॅरी ग्रेन्स इन टू द बरोज. आणि वरून काय करतात, ते खातात, तिथं असताना शेतामध्ये ते खाऊन टाकतात आणि वरतून काय करतात तर ते कलेक्ट करतात ग्रेन्स जे असतील गव्हाचे आणि घेऊन कुठे जातात, आपल्या बिळामध्ये. नेक्स्ट बघा, द डॅमेज इज इक्वली सिरियस इन थ्रेशिंग यार्ड अँड गोडाऊन्स. आणि काय करतात, ते थ्रेशिंग यार्ड जे असतात आणि गोडाऊन्सला पण ते काय करतात, डॅमेज करून टाकतात पूर्णपणे. म्हणजे हा आतंकवादी सर्वात मोठा आहे. नेक्स्ट बघा, कंट्रोल मेजर्स काय आहे, त्याच्यासाठी मेकॅनिकल मेथडनी काय केलं जातं, हंटिंग केलं जातं, ट्रॅपिंग केलं जातं, फ्लुडिंग अँड अल्ट्रासोनिक साऊंड्स याने काय केलं जातं तर उंदीर घालवले जातात. नेक्स्ट आहे केमिकल मेथड, यूज ऑफ झिंक फॉस्फेट अँड सिफॉस टॅबलेट इज व्हेरी इफेक्टिव्ह. सिफॉस टॅबलेट म्हणून जी आहे ती व्हेरी इफेक्टिव्ह आहे. ती काय केली जाते तर उंदरांना खाण्यासाठी ठेवली जाते. म्हणजे आता ती अशीच ठेवल्यानंतर ती उंदीर खाणार नाही, मग काय केलं जातात तर कुठे तर कणकीचा गोळा कर, त्या कणकीच्या गोळ्यामध्ये ते सिफॉस टॅबलेट टाक आणि काय केलं जातं, शेतामध्ये जागोजागी ठेवलं जातं. आणि ते जेव्हा ते खातात तेव्हा काय होतात तर ते डेथ होते त्यांची. हंटिंग केलं जातं, ट्रॅपिंग हे मेकॅनिकल मेथडने आपण करतो. नेक्स्ट आहे, आता हे सगळे आपण पेस्ट बघितले म्हणजे कीटक बघितले. कोणकोणते बघितले, व्हाईट ॲन्ड्स, कट वर्म्स, नेक्स्ट स्टेम बोरर अँड फोर्थ जो आहे तो रॅट. हे सगळे आपण आतंकवादी बघितले, त्यांनी आपल्या पिकांवरती हल्ला केला. त्याच्यासाठी आपण कंट्रोल मेजर्स संरक्षण म्हणून काय वापरलं, काय केलं तर त्याचं आपण बघितलं. आता नेक्स्ट आहे बघा, डिसीजेस. डिसीजेस म्हणजे आजार. आता आजार, पेस्ट आपण बघितले 4 म्हणजे जे कीटक होते ते. आता काय डिसीज, आता आजार. आता काय होतो, आजार होतो प्लांटला, काय आजार होतो बघा, व्हीट रस्ट. त्याच्यामध्ये पहिलं जे आहे ते व्हीट रस्ट आहे. काय बघा, देअर आर 3 टाइप्स ऑफ व्हीट रस्ट. 3 टाइपचे व्हीट रस्ट आहेत, येलो और स्ट्रीप रस्ट, ब्लॅक और स्टेम रस्ट, ब्राउन और लीफ रस्ट. म्हणजे काय, ते तांबेरा वगैरे पडतो असं आपण म्हणतो ना, ते म्हणजे काय आहे तर हे डिसीजेस आहेत, रस्ट आहेत. नेक्स्ट बघा, त्याच्यामध्ये फर्स्ट आपण बघणार आहे आता येलो और स्ट्रीप रस्ट. येलो और स्ट्रीप रस्ट.
त्याचं बघा काय सिम्पटम्स काय आहेत. आता इथे काय येणार सिम्पटम्स. नेक्स्ट, स्मॉल येलो स्पॉट फॉर्मिंग द स्ट्रीप अपियर लीव्स विच लॅटर ऑन टर्न ब्लॅक. आणि काय होतात त्याच्यावरती तर त्या पानांवरती काय होतात येलो कलरचे स्पॉट येऊ लागतात आणि नंतर थोड्या दिवसांनी काय होतात तर ते ब्लॅकमध्ये कन्वर्ट होतं त्यांचं. नेक्स्ट, ब्लॅक्स ऑर स्टेम रस्ट. नेक्स्ट कुठला आहे ब्लॅक ऑर स्टेम रस्ट. त्याच्यामध्ये काय सिम्पटम्स आहेत बघा. रॅडिश ब्राउन टू डार्क ब्राउन स्पॉट अपियर ऑन लीव्स अँड स्टेम लॅटर ऑन दिस स्पॉट टर्न ब्लॅक. ग्रेन आर श्रिविल्ड अँड लायटर वेट. म्हणजे ग्रेन्स काय होतात तर श्रिविल्ड होतात, श्रंक होतात, म्हणजे पोकळ होतात आणि त्यांचं वजन जे आहे ते कमी होतं. ते कशामध्ये होतं तर या ब्लॅक ऑर स्टेम रस्टमध्ये होत असतं. नेक्स्ट आपला थर्ड जो आहे व्हीट रस्ट तो कोणता आहे बघा. ब्राउन ऑर लीफ रस्ट. ब्राउन ऑर लीफ रस्ट काय आहे बघा. त्याचे सिम्पटम्स स्मॉल राउंड ऑब्लॉंग ऑरेंज कलर्ड स्पॉट विच लॅटर ऑन टर्न ब्लॅक. म्हणजे ऑरेंज कलरचे स्पॉट येतात त्याच्यावरती आणि काय होतात तर ते नंतर ब्लॅक होतात. These spot appear in cluster and many irregular scattered all over the leaf. आणि काय होतात ते एका पानावरती आले. समजा तर या पानावरती काय झालेले आहेत ते आलेले आहेत ऑरेंज स्पॉट. परत ते काय होतात ब्लॅक होतात आणि स्कॅटर्ड होतात, पसरले जातात आणि पूर्ण लीफ काय होतं तर ते लीफ ब्लॅक होतं किंवा ऑरेंज ब्लॅक असं काय होतं त्याचा कलर होतो. हा कोणता आहे ब्राउन ऑर लीफ रस्ट. आता याच्यासाठी आपण काय बघणार आहे कंट्रोल मेजर्स. या तिन्हींसाठी आपण काय करणार आहे या व्हीट रस्टसाठी कंट्रोल मेजर्स बघणार आहे बघा. फॉर ऑल काइंड्स ऑफ रस्ट प्रोमिनंट कंट्रोल मेजर्स इज टू ग्रो रेजिस्टंट व्हरायटी. त्यासाठी आपल्याला सुधारित वाण जे आहे म्हणजे जे आपण मूळचंच पीक मूळचे सीड्स वगैरे घेणार आहे ते कसलं असलं पाहिजे रेजिस्टंट व्हरायटीज असल्या पाहिजेत, सुधारित वाण असलं पाहिजे त्याचं. नेक्स्ट आहे स्प्रेइंग द क्रॉप 2 to 3 times विथ द mancozeb or zineb at interval or 15 days are effective chemical control measures. म्हणजेच mancozeb and zineb हे काय केले जातात त्याच्यावरती स्प्रे केले जातात 15 दिवसामधून. नेक्स्ट आहे फ्लॅग स्मट. आता आपण हा पहिला बघितला व्हीट रस्ट, दुसरा आहे फ्लॅग स्मट. फ्लॅग स्मट काय आहे त्याचे सिम्पटम्स बघा. इट अपियर्स फ्रॉम सीडलिंग स्टेजेस क्रॉप मॅच्युरिटी. म्हणजे हे कधी येतात अपियरिंग. आता हे आपण नॉर्मली हे जे व्हीट रस्ट बघितले कधी ते अर्ली स्टेज म्हणजे पुढं जाण्याच्या आधी याच्यावरती काय होतं रस्ट पडू शकतो. पण फ्लॅग स्मट जो आहे तो कधी येतो तर इट अपियर्स सीडलिंग स्टेजेस. म्हणजे सीडलिंग स्टेजेसला काय होतं हा फ्लॅग स्मट येतो. ग्रे टू ग्रेइश ब्लॅक स्पॉट अपियर्स ऑन लीव्स. आणि त्या पानांवरती ग्रे टू ग्रेइश कलर ते काय करतात तर स्पॉट येतात. त्याच्यामुळे इन्फेक्टेड प्लांट्स आर स्टंटेड अँड बिअर नो ग्रेन्स. आणि ते मुळात ते प्लांट काय करतात त्याच्यावरती जर हा फ्लॅग स्मट पडला तर ते काय होतात त्यांची ग्रोथ जी असते ती स्टंटेड म्हणजे त्याची हाईट नॉर्मली जर एवढी असेल तर ती काय होते एवढीच राहते, स्टंटेड राहते, कमी ग्रोथ राहते. आणि काय होतात स्टंटेड ग्रोथ म्हटलेलं आहे त्यांना आणि बिअर नो ग्रेन्स म्हटलेलं आहे. म्हणजे ते काय करतात त्यांची ग्रोथ एकतर कमी राहते, उंची कमी राहते त्यांची आणि ते ग्रेन्स काय करतात बिअर करत नाही. नेक्स्ट, ग्रेन्स आर श्रिविल्ड अँड हॅव अ पुअर जर्मिनेशन ॲबिलिटी. आणि जर आलेच त्यातूनही ते काय झाले ग्रो झाले ग्रेन्स आले तर ते काय होतात श्रिविल्ड होतात, लायटर इन वेट होतात आणि बघितलेलं पुअर जर्मिनेशन ॲबिलिटी. आणि ते परत जर्मिनेशन त्यांची जर्मिनेशन ॲबिलिटी जी असते ती एकदम पुअर असते. आपण ते नंतर ग्रेन्स यूज करू शकत नाही. नेक्स्ट बघा कंट्रोल मेजर्स. तर याच्यासाठी कंट्रोल मेजर्स काय सीड ट्रीटमेंट विथ ऑर्गॅनो मर्क्युरियल कंपाऊंड म्हणजे ऑर्गॅसन कॅप्टन ऑर थायरम 2.5 to 3 ग्राम पर किलोग्राम सीड्स. नेक्स्ट, प्रॉपर क्रॉप रोटेशन अँड अर्ली सोईंग
क्रॉप इज ऑल्सो इफेक्टिव्ह. आणि क्रॉप रोटेशन मग अशी आपण सांगितलं एकच पीक वर्षानुवर्ष घेऊ शकत नाही, त्यासाठी प्रॉपर क्रॉप रोटेशन असणं गरजेचं आहे. नेक्स्ट बघा लूज स्मट. तिसरा जो आहे तो कोणता आहे? लूज स्मट. लूज स्मट मध्ये बघा सिम्पटम्स काय आहेत? द फंगस इन्फेक्ट द प्लांट स्टिग्मा अँड एस्टॅब्लिश इन डेव्हलपिंग सीड्स. द ग्रेन्स इज रिप्लेस्ड बाय ब्लॅक पावडरी मास ऑफ फंगल स्पोर्स. म्हणजे जे स्पोर ग्रेन जे असतात त्याच्यामध्ये काळी अशी पावडर तयार होते पूर्णपणे. द ग्रेन्स रिप्लेस्ड बाय ब्लॅक पावडरी मास म्हणजे ते पूर्ण ज्या सीड्स आहेत ग्रेन्स आहेत ते काय केले जातात तर त्याच्यामध्ये ब्लॅक पावडर तयार होते. त्याच्यासाठी कंट्रोल मेजर्स काय बघा? सन हीट ट्रीटमेंट म्हणजे उन्हाची ट्रीटमेंट दिली जाते. और सीड ट्रीटमेंट विथ कार्बॉक्झिल और बेंटाइल आर द रेकमेंडेड कंट्रोल मेजर्स. म्हणजे सन हीट ट्रीटमेंट ही दिली जाते आणि नंतर त्याच्यासाठी केमिकल्स कोणते वापरले जातात तर कार्बॉक्झिल अँड बेंटाइल हे काय केले जातात त्याच्यासाठी रेकमेंड केलेले आहेत बघा. नेक्स्ट आहे फूड रॉट. फूड रॉट. हा एक डिसीज आहे बघा. तर त्याचे सिम्पटम्स काय बघा? स्पेसिफिक सिम्पटम्स आर येलोइंग और फॉलिएज फॉलोड बाय डेथ ऑफ प्लांट्स. आणि ते काय होतात स्पेसिफिक त्याचे सिम्पटम्स येलोइंग और फॉलिएज म्हणजे सगळे तो प्लांट पूर्ण येलो पडून जातं आणि काय होतं नंतर त्या प्लांटची डेथ होते. त्याच्यासाठी कंट्रोल मेजर्स काय बघा? ग्रोईंग रेजिस्टंट व्हरायटीज म्हणजे सगळीकडेच आपण हे जेव्हा असं जर डिसीज येत असेल तर त्याच्यासाठी आपण रेजिस्टंट व्हरायटीज वापरणं गरजेचं आहे. म्हणजे सुधारित वाण जे असतं ते वापरणं काय आहे गरजेचं आहे. नेक्स्ट अँड सीड ट्रीटमेंट विथ ऑर्गॅनो मर्क्युलर कंपाऊंड म्हणजे ऑर्गॅसन यांनी काय केलं जातं सीड ट्रीटमेंट दिली जाते. थायरम इट्सेट्रा अँड इफेक्टिव्ह कंट्रोल मेजर्स हे काय तर त्याच्यासाठी इफेक्टिव्ह कंट्रोल मेजर्स आहे. तर आपण आतापर्यंत काय बघितलं? पेस्ट बघितले. त्याच्यामधले 4 पेस्ट बघितले. व्हाईट अँट असेल, रॅट असेल, नंतर स्टेम बोरर असेल ते आपण ह्याच्यामध्ये बघितलं. आता डिसीजेसमध्ये फर्स्ट आहे व्हीट रस्ट. व्हीट रस्टमध्ये 3 टाईप्स होते. येलो और स्ट्रीप रस्ट, नेक्स्ट ब्लॅक और स्टेम रस्ट, ब्राउन और लीफ रस्ट हे 3 टाईप्स आपण बघितले. नेक्स्ट फ्लॅक्स मट बघितला, त्याचे कंट्रोल मेजर्स बघितले. नेक्स्ट लूज मट असेल, फूट रॉट असेल त्यांच्यासाठी सुद्धा काय केलं आपण कंट्रोल मेजर्स आणि त्याचे सिम्पटम्स काय केले स्टडी केले. आता नेक्स्ट पॉईंट जो आहे 15वा हार्वेस्टिंग अँड यील्ड. हार्वेस्टिंग अँड यील्ड. तर बघा हार्वेस्टिंग अँड यील्ड. द क्रॉप इज रेडी फॉर हार्वेस्टिंग आफ्टर 4 to 4.5 मंथ्स ऑफ सोईंग. म्हणजे तुम्ही जेव्हा सोक केलेलं असतं त्याच्यानंतर आफ्टर 4 to 4.5 मंथ्स ऑफ सोईंग म्हणजे जेव्हा तुम्ही सीड्स लावलेत त्याच्यापासून 4 ते 4.5 महिन्यानंतर तुम्ही काय करू शकता पीक हार्वेस्ट करू शकता. द क्रॉप इज हार्वेस्टेड वेन ग्रेन्स इज फुल्ली डेव्हलप्ड, स्ट्रॉ बिकम ड्राय अँड गिवन पिक्युलर नॉईज. म्हणजे केव्हा तुम्ही काढू शकता हार्वेस्ट करू शकता तर ते जेव्हा ग्रेन्स असतील ते ड्राय झालेले असतील, पूर्ण प्लांट असेल ते पण ड्राय झालेलं असेल तेव्हा आपण काय करू शकतो काढू शकतो. हार्वेस्टिंग इज डन बाय कटिंग ऑफ द प्लांट्स क्लोज टू द ग्राउंड विथ शार्प सिकल. म्हणजे खुरप्याने काय केलं जातं तर ते जे पीक आपण घेतलेलं आहे सीड सो केलेलं आहे ते 4 ते 5 महिन्यानंतर आपण काढणार आहोत आणि ते कसं केलं जातं सिकलचा यूज करून काय केलं जातं काढलं जातं पीक. आणि नंतर थ्रेशिंग इज डन बाय थ्रेशिंग यार्ड आणि त्याच्यासाठी मशीनचा वापर केला जातो आणि थ्रेशिंग यार्डमध्ये काय केलं जातं तर ते टाकलं जातं. त्याच्यानंतर त्याचे ग्रेन्स जे आहे ते बाजूला पडतात आणि रॉ मटेरियल जे आहे तो बाजूला पडतो. मग ते रॉ मटेरियल आपण कॅटलसाठी यूज करू शकतो. देन ग्रेन इज स्टोअर्ड मेटॅलिक बिन्स. आता ग्रेन स्टोअर्ड कशात केले जातात बघा मेटॅलिक बिन्स धातूचे डिब्बे असतात त्याच्यामध्ये काय केले जातात स्टोअर केले जातात. अर्थन पॉट आहेत मातीच्या भांड्यामध्ये केले जातात. गनी बॅग्स आहेत
नंतर अँड प्लेस्ड इन गोडाऊन्स किंवा गोडाऊन्समध्ये सुद्धा काय केले जातात, ठेवले जातात. हे झालं त्याचं हार्वेस्टिंग अँड स्टोरेज. नेक्स्ट आहे ते इल्ड आहे ते बघा. इल्ड व्हॅरीज ॲज रेनफेड, इरिगेटेड आणि मेक्सिकन व्हरायटीज. आता रेनफेडसाठी बघा अवरेज इल्ड जे आहे ते 6 to 9 क्विंटल पर हेक्टर. इरिगेटेडसाठी काय आहे, 6 to 9 क्विंटल पर हेक्टर. नेक्स्ट आहे रेनफेडसाठी रेनफेडसाठी जे आहे ते 6 to 9 आहे रेनफेड. नेक्स्ट जे आहे सेकंड इरिगेटेड. इरिगेटेडसाठी आहे बघा 25 to 40 क्विंटल पर हेक्टर. 25 to 45 क्विंटल हेक्टर. नेक्स्ट जे आहे 45 नाही 40 आहे. नेक्स्ट आहे मेक्सिकन व्हरायटीज. आणि मेक्सिकन व्हरायटीजसाठी किती क्विंटल पर हेक्टर आहे बघूया आपण. 40 to 50 क्विंटल पर हेक्टर. तर काय केले जाते बघा, इल्ड कसं आहे रेनफेडसाठी 6 to 9 क्विंटल पर हेक्टर, इरिगेटेडसाठी 25 to 40 क्विंटल पर हेक्टर. थर्ड मेक्सिकन व्हरायटीसाठी 40 to 50 क्विंटल पर हेक्टर या काय केलं जातं इल्ड. तर हा आपलं पहिलं जे आपण पारंपरिक पीक घेतलेलं होतं कोणतं होतं, तर व्हीट होतं. त्याचं लोकल नेम, बोटॅनिकल नेम, फॅमिली, त्याच्या व्हरायटीज काय केलं आपण स्टडी केल्या. त्याच्यासाठी लागणारी सॉईल असेल, मॉइश्चर असेल, क्लायमेट असेल, नंतर युजेस असतील त्याचे, परत प्रिपरेटरी टिलेज असेल, सोईंग असेल, सोईंग टाईम असेल, मॅन्युअल्स असतील, फर्टिलायझर्स असतील, नेक्स्ट हार्वेस्टिंग असेल, त्याच्यावरती पडणारे डिसीज, पेस्ट, या सगळ्यांचा आपण काय केला स्टडी केलेला आहे. तर इथं आपलं हे पहिल्या टॉपिकमधलं ट्रॅडिशनल क्रॉपमधलं पहिलं ट्रॅडिशनल क्रॉप व्हीट म्हणजे गहू हे इथं आपलं संपलेलं आहे. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण काय करणार आहे, सेकंड जे ट्रॅडिशनल क्रॉप आहे पॅडी मीन्स राईस, हे आपण काय करणार आहे स्टडी करणार आहे. थँक्यू.